मंत्री आमदार असताना केवळ ड्रामा नाटकं, पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी राज्य पिंजून काढत आहेत। अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणांकडून बच्चू कडूंवर पुन्हा टीका। शशांक राव यांच्या पॅनलने घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट। बेस्ट पतपेढीतील विजयानंतर शशांक राव मंत्री शेलारांच्या भेटीला। धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी होणार। आज या प्रकरणाची दुसरी सुनावणी ऑनलाईन होणार। सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी मुंडेंना नोटीस। अमित शहा नैतिकतेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात टाकायला निघाले। देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या या कायद्याची होळी करायलाच हवी। सामनातून घटना दुरुस्ती विधेयकावर टीका। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीत जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। परभणीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, तात्काळ नुकसान भरपाई द्या, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची मागणी। सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रशासनाला निर्देश। मंडल यात्रेचं महादेव जानकर यांच्याकडून स्वागत। आंब्याच्या झाडाला माणसे दगड मारतात, पण फळ नसतं त्या झाडाला कोणी दगड मारत नाही। शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना महादेव जानकरांचं प्रत्युत्तर। चित्रा वाघ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। सर्वोच्च नेत्याने माफी मागितली, तुम्ही कधी मागणार? चित्रा वाघ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। राज्यातील पोलीस भरतीला हिरवा कंदील। पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील। 15,631 पद भरतीचा शासन निर्णय जारी। रिक्त पद 100% भरण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। वैभव नायकांची नारायण राणेंवर खोचक टीका। विशाल परबांच्या भाजप प्रवेशावरून टीका। सिंधुदुर्गात भाजपात कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार, काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी केलं होतं वक्तव्य। कोल्हापुरात काँग्रेसकडून सद्भावना रॅली। राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रॅलीचं आयोजन। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सिंहगड रस्त्यावरील तयार उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। वनमंत्री गणेश नाईक जनता दरबाराच्या माध्यमातून करणार हॅट्रिक। उद्या गडकरी रंगायतमध्ये जनता दरबाराचं आयोजन। जनता दरबाराच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो। युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरेंचा पदग्रहण सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार। कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती। मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। पुणे मेट्रोच्या 2 नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी। स्वारगेट ते कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर 2 नवी स्थानकं होणार। परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती। रघुनाथ गावडे यांची मुंबईला तडकाफडकी बदली। शिंदे समिती बीडमध्ये दाखल। कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू। मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट। जे रुग्णालयात 83 दिवसात 101 रोबोटिक शस्त्रक्रिया। एप्रिलमध्ये पहिली शस्त्रक्रिया। रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय भंडारवार यांची माहिती। पर्युषण काळात 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीला उच्च न्यायालयाचा नकार। 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कोणत्या तरतुदीखाली द्यावा, न्यायालयाचा सवाल। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 95%वर। 4 धरणं 100% भरली। वनताराची टीम पुन्हा कोल्हापुरात। नांदणीमध्ये वनतारा उभारणार महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र। नांदणीतील मठाच्या जागेची वनतारा टीमकडून पाहणी।
राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकी बहीण योजनेचा निधी। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाईचे आदेश। सीडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल। वोट चोरीचा चुकीचा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा। निवडणूक आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटनाआधी उड्डाणपुलाचा श्रेयवादावरून घोषणाबाजी। अजित पवार फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा। अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचा मोर्चाला पाठिंबा। मनोज जरांगेंचं नाव न घेता आंदोलनाला पाठिंबा। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखू, मराठा समाजाचा इशारा। दादरच्या आशिष इंडस्ट्रीमध्ये कबुतरांना खाद्य। जैन व्यापाऱ्यांनी खाद्य दिल्याची माहिती। खाद्य दिल्याने संपूर्ण परिसरात कबुतरांची संख्या वाढली। 8 वकिलांच्या नावाचा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव। सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी। यात एक नाव वादग्रस्त असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत। रथामधून भव्य मिरवणूक काढली। अमरावतीत बैलपोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी। बैलांच्या सजावटीचं साहित्य 15 ते 20% महागलं। गणेश उत्सवाला अवघा 1 आठवडा शिल्लक। रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर उपाययोजना करण्याचं काम सुरू। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी। गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सवाची सांगता। 30,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। संपूर्ण राज्यात पावसाचा जोर। काही भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली। कृष्णेची पातळी 40.3 फुटावर। कृष्णा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। पुरामुळे आतापर्यंत 125 कुटुंबांचं स्थलांतर। सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला पूर। सागाव सरुड गावांना जोडणारा रस्ता बंद। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच। पूर परिस्थिती कायम। 11 पूल पाण्याखाली। 129 कुटुंबांतील 361 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। कोरेगावमध्ये कृष्णा नदीला पूर। जिहे कटापूर पूल पाण्याखाली। वाहतुकीसाठी पूल बंद। पंचगंगेची संथ गतीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। पंचगंगेची पाणी पातळी 42 फूट 7 इंचावर। 79 बंधारे अद्याप पाण्याखाली। सुतारवाडा इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। कागलच्या आणूर बस्तवडे परिसरात पुराच्या पाण्यात ट्रक बंद पडला। जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रकवर चढले। बॅरिगेट्स बाजूला करून पुराच्या पाण्यात ड्रायव्हरने ट्रक घातला। संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर। पूरबाधित परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना। कोल्हापुरातील पुराचा दूध संकलनाला फटका। पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन गोकुळ दूध संघापर्यंत पोहोचवण्यासाठी कसरत। गोकुळचे हजारो लिटरचं दूध संकलन रखडलं। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आंबेवाडी आणि चिखली गावाला दिली भेट। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना। पुण्यात पावसाचा जोर ओसरला। धरणातून 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच। पाऊस ओसरल्यानं पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं। मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका। पुण्यातील एकता नगरला पुराचा विळखा।
अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. पावसामुळे मुठा नदीलाही रौद्ररूप. ड्रोन मधून दिसणारी पूरसदृश्य परिस्थिती. लोकशाही मराठीवर. पुण्याच्या एकता नगर भागात लष्करी जवान दाखल. अनेक भागात शिरलं पुराचं पाणी. लष्करी जवानांकडून परिस्थितीचा आढावा. नांदेडमध्ये 9 गावांना पुराचा फटका. आमदार प्रताप चिखलीकरांनी घेतली पूरग्रस्तांची भेट. पूरग्रस्तांसाठी बनवण्यात आलेले शेड बोगस असल्याची खंत व्यक्त. चंद्रपुरात पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ. जिल्ह्यात 4038 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. नदीलगतचे मार्ग वाहतुकीसाठी बंद. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा. शेतीचं मोठं नुकसान. 389 घरांची पावसामुळे पडझड. नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ. खाडी किनारी असलेल्या वस्तीत पाणी शिरलं. नागरिकांच्या घरांसह तबेल्यांमध्ये खाडीचं पाणी. वसई विरार शहरात पावसाचा हाहाकार. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. सोसायटी आणि घरातही शिरलं पाणी. उजनी धरणाचे 16 दरवाजे 8 फुटांनी उघडले. उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला. पंढरपूरला महापुराचा धोका वाढला. नागपुरात पावसाची ये-जा सुरूच. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या पावसामुळे घोड नदीला पूर. घोड नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता बंद. मात्र धोकादायक पुलावर तरुण स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर. पुण्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात. अफवांवर विश्वास ठेवू नका. अजित पवारांचं आवाहन. पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर पाण्याखाली. पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग. नदीत सुरू असल्यानं पूर परिस्थिती निर्माण. पालघरच्या वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोळसा पूल पाण्याखाली. मनोर पालघर मार्ग वाहतुकीकरता बंद. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पूरपट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज. पूर भागात आरोग्य, अग्निशमन, पोलीस दल तैनात. लातूरच्या मांजरा धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. मांजरा धरणाचे 4 दरवाजे बंद. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू. धामणी धरण 100% भरलं. धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. लातूरमध्ये 48 तास उलटले तरी बोरगाव, धडकनाळ गाव अंधारात. पाऊस ओसरला तरी जनजीवन मात्र विस्कळीत. अतिवृष्टीमुळे 725 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग. भीमा पात्रात 91,600 क्युसेकनं विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा. भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो. धरणातून 24,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला. धरणातून 6,340 क्युसेकनं होणार पाण्याचा विसर्ग. दुतोंड्या मारुतीची अर्धी मूर्ती पाण्याखाली. लातूरमधील 23 लघु प्रकल्प 100% भरले. मध्यम प्रकल्प 50%वर. शेतीचं मात्र मोठं नुकसान. रत्नागिरीच्या राजापूर शहरातील पूर ओसरलाय. जगबुडी आणि कोदवळी नदी मात्र इशारा पातळीवर. मुसळधार पावसाची शक्यता कायम असून एनडीआरएफसह प्रशासन सज्ज आहे. कल्याण डोंबिवलीत वालधुनी नदीचं पाणी घोलपनगरमध्ये शिरलंय. केडीएमसी कडून नागरिकांचा रेस्क्यू सुरू आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती तात्पुरती बंद. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचे आदेश. तर भिवंडीत मुसळधार पाऊस. गोदाम परिसरात 9 कामगार अडकले. अग्निशमन दलाने बोटीच्या सहाय्याने कामगारांची केली सुटका. मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेची शाळा कोसळली. धुळ्याच्या काकडवाड येथील घटना. शाळेतील विद्यार्थ्यांना आधीच स्थलांतरित केल्यानं
मोठी दुर्घटना टळली. सांगलीच्या कृष्णा नदी काठावरील गावांना धोक्याची घंटा. जयंत पाटील यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी. घाबरू नका पण सतर्क रहा, जयंत पाटलांकडून नागरिकांना आवाहन. वसईत पावसाचा कहर. राजिवली परिसरात 2 ते 3 फूट पाणी. वसईत साचलेल्या पाण्यात पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू. विशालनगर परिसरातील भगवती अपार्टमेंट मधील प्रकार. साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू. विरारमध्ये गरोदर महिलेचा दयनीय प्रवास. पूरपरिस्थितीत गुडघाभर पाण्यातून केला रुग्णालयात दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उदय जाधव आले धावून. गाडीतून महिलेला भर पाण्यातून रुग्णालयात पोहोचवलं. अकोला जिल्ह्यातील मोरणा नदीला आलेल्या पुरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी मात्र हतबल. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. उडीद आणि मूग पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान. प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करा. माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी. भर पावसात कृषी मंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. करमोडी भागात केली शेती नुकसानीची पाहणी. धाराशिवच्या परांड्यातील शेतीचं मोठं नुकसान. एकही गाव वगळू नका, सरसकट पंचनामे करा. तानाजी सावंतांकडून फोनवरून तहसीलदारांना आदेश. 2014 नंतर देशातील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती सुधारली. राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेमुळे खेळाडूंना योग्य न्याय मिळेल, तसेच गैरकारभारावर नियंत्रण येईल. संसदेत खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केला विश्वास. रस्त्यांवर खड्डे असतील तर त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली नको. सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. अमित शहांनी लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत मात्र विरोधकांचा गदारोळ. अमित शहा देखील सभेत आक्रमक. वन्यजीव विविधता बळकट करण्यासाठी मोठं पाऊल. वनताराच्या हरणांना बर्दा अभयारण्यात नेलं. 33 ठिपकेदार हरणांना नियुक्त संरक्षित क्षेत्रात आणलं. अग्नी 5 ची ओडिशात यशस्वी चाचणी. भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 5000 किलोमीटरपेक्षा जास्त. अग्नी 5 ची रेंज. अमरावतीत पोलिसांकडून छापा टाकत सुमारे 14 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक. 88,200 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात 7वीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण. अनुसूचित जातीतील दलित विद्यार्थ्याला टार्गेट. या घटनेची सरकारनं दखल घ्यावी. संतप्त पालकांची मागणी. गणेश आगमन सोहळ्यात चोरी. गर्दीत 64 मोबाईल आणि 4 सोनसाखळ्यांची चोरी. 5 आरोपींना अटक. 6 मोबाईल हस्तगत तर 5 ड्रोन देखील जप्त. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 3 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. मालाडमध्ये धाड. आरोपींना रंगेहात पकडलं. सोलापुरात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याचं सोयाबीनचे सुमारे 40,000 रुपयांचे 40 कट्टे चोरीला. घटनेतील पंच चोरीचा मुख्य आरोपी असल्याचं समोर. 2 जणांना अटक. मुंबईत सराफाला लुटणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटकेची धमकी देत सराफाकडून 30,000 रुपये लाटले. तपासात त्यांच्याकडे सोनंही आढळलं. अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या. 8वीच्या विद्यार्थ्याने 10वीच्या विद्यार्थ्याची केली हत्या. संतप्त जमावाकडून मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण. नागपूरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 2 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.